प्रतीक्षा करावी लागते? नाही, याच्यामध्ये कान्हा हॉस्पिटलचं सिव्हिल वर्क जे काही काम होतं ते जवळपास 99% पूर्ण आहे. एखाद्या टक्क्यामध्ये ज्या बिल्डिंगच्या आतमध्ये काम पूर्ण व्हायला पाहिजे त्यामध्ये कुठलेही काम राहिले नाही. परंतु आउटसाईड ज्याला आपण हॉस्पिटलच्या रिलेटेड असलेला WTP असेल, त्यानंतर PMची रूम असेल, कॅन्टीन असेल, अशा काही गोष्टी हॉस्पिटलच्या बाहेर ज्या उभ्या राहायला पाहिजे ती कामं या 8-10 दिवसात सुरू होतील. परंतु त्याकरता हॉस्पिटल सुरू करता येत नाही आहे अशातला कुठलाही भाग नाही. हॉस्पिटल पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी पदनिर्मिती हा देखील महत्त्वाचा भाग आहे. त्यामध्ये लागणारा पूर्ण स्टाफ, मग तिथल्या नर्सेस असतील, डॉक्टर्स असतील, सफाई कर्मचारी असतील, सिक्युरिटी असेल, या संपूर्ण स्टाफची देखील पूर्णपणानं आता भरतीची प्रक्रिया अंतिम टप्प्यामध्ये आहे. साधारणतः या 8 ते 15 दिवसामध्ये कॅबिनेटची HPCची बैठक होऊन त्यामधलं मान्यता मिळेल. संपूर्ण राज्यातलीच ही भरती प्रक्रिया होणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आमचं कान्हे उपजिल्हा रुग्णालय ट्रॉमा केअर सेंटर हे जे उभं राहिलेले हे कालावधीच्या आतमध्ये उभं राहिलं तो आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं आनंदाची बाब आहे. परंतु प्रक्रिया होत असताना किंवा एखादं काम पूर्ण होताना एखादं लवकरात लवकर काम पूर्ण झालं तर त्यानंतरची बाकी सुद्धा संपूर्ण यंत्रणा ही त्या ठिकाणी उभी राहायला पाहिजे आणि ती यंत्रणा आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. पूर्वीचा जो स्टाफ आहे त्या स्टाफला देखील आता सूचना दिल्या आहेत की तुम्ही आहे त्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही बाकीच्या इतर ठिकाणी जे तुमचं हॉस्पिटल सुरू होतं ते आता बंद करून आपल्या नव्या इमारतीमध्ये शिफ्ट करावं आणि आपण नागरिकांना सुविधा द्यायला सुरुवात करावी. पण डॉक्टरांनी जे आहेत ते रुग्णालय ताब्यात घेण्यासाठी नकार दिलेला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी बरीचशी कामं जी आहेत ती प्रलंबित आहेत. कामं मी तुम्हाला सांगितले ना की कामं कुठली प्रलंबित आहेत की ज्या हॉस्पिटलच्या आउटर साईडला जी कामं आहेत ती कामं प्रलंबित आहेत. इन हाऊस किंवा इंटरनल जी काही कामं आहेत ती पूर्णपणे पूर्ण झालेली कामं त्यांच्या लक्षात आलीत किंवा ती माहिती आहेत. काही छोटी मोठी कामं, शेवटी इमारत झाली किंवा एखादं घर जरी आपण बांधलं तरी शेवटी एक 4-6 महिने छोटी मोठी कामं राहतातच आणि ती कामं पूर्ण करण्याचं काम देखील संबंधित ठेकेदार आणि विभागातील अधिकाऱ्यांनी ते पूर्ण करण्याची जबाबदारी घेतलेली आहे. सर, खरं तर कान्हे उपजिल्हा रुग्णालय जे आहे ते आतापर्यंत सुरू व्हायला हवं होतं, मात्र अद्यापपर्यंत ते सुरू झालं नाही. काय नेमका तक्रार याविषयी आहे किंवा काय प्रॉब्लेम्स आहेत की ते रुग्णालय सुरू झाले? कान्हे उपजिल्हा रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटर यांचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे आणि काही थोडंसं किरकोळ अंतर्गत दुरुस्ती होते, म्हणजे चेंजेस करायचे होते. त्यासाठी आपण बांधकाम विभागाला पत्र दिलेलं आहे, डिसेंबरमध्ये दिलेलं आहे, आताही दिलेलं आहे. त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे OT जे ऑपरेशन थिएटर आहे, ऑपरेशन थिएटरला विंडो आहे, त्या विंडोच्या आपल्याला ऑपरेशन थिएटरला विंडो नको असतात, ते क्लोज करून घेण्याबाबत. आणि दुसरं म्हणजे STP आणि पोस्टमॉर्टम रूम त्याचे काम अपूर्ण आहे, ते पूर्णत्वात ते बोललेत की 1 महिन्यामध्ये ते पूर्णत्वात करून देतो म्हणून. पण आपण आता प्रोसेस चालू केली, 1-15 दिवसामध्ये तिथं शिफ्ट होऊन जाऊ. आता आपलं उपजिल्हा रुग्णालय मंजूर झालेलं आहे. तिथं पदनिर्मिती आणि पदभरती दोन्हीचंही थोडंसं शासन स्तरावर तिचं प्रस्ताव पेंडिंग आहे. ते झाल्यावर तिथं आपलं स्टाफची संख्या वाढणार आहे आणि तिथं आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जर सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आणि ट्रॉमा केअर सेंटर झाल्यावर आपल्याला ॲक्सिडेंट पेशंटला ट्रीटमेंट करायला तिथं आपल्याला इझी जाईल. आणि सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल जर चालू झालं तर नंबर ऑफ डॉक्टर्स स्टाफ ते आपल्याला भेटल्यामुळं RCH प्रोग्राम जो आहे माता व बाल संगोपन तो कार्यक्रम आपल्याला यशस्वीरित्या राबवता येईल. तसेच वेगवेगळे जे राष्ट्रीय कीटकजन्य कंट्रोल प्रोग्राम आहेत, वेक्टर बॉर्न डिसीज कंट्रोल प्रोग्राम, ते सुद्धा आपल्याला कंट्रोल करण्यासाठी स्टाफ म्हणजे आता जसं नवीन नवीन आजार, आता गुलेनबारी सिंड्रोमचं जसं पुण्यामध्ये रुग्णसंख्या वाढते, तर असे काही आजार आले तर आपल्याला स्टाफ वाढल्यावर इथं IPD जास्त होईल आणि आपल्याला त्यांच्या सेवा देण्यासाठी सोयीचं होईल. आणि हे सर्व सेवा मोफत राहणार आहे. आणि त्यासोबतच आपल्याला सोनोग्राफी, एक्सरे, लॅब ह्या सर्व ज्या बाहेर कॉस्टली सेवा आहेत त्या आपण पूर्ण मोफत देणार आहोत. मी डॉक्टर बालासाहेब पाटील. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.